नमस्कार, मी शीतल्स किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे शरीराला फायदेशीर असणारी जवसाची चटणी. तेही अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली तर नक्की शेअर करा आणि शीतल्स किचनला लाईक करायला विसरू नका. खमंग आणि पौष्टिक अशी जवसाची चटणी, या उन्हाळ्यामध्ये ही जवसाची चटणी नक्की बनवून बघा, कारण ह्याच्यामध्ये धने आणि जिरे घातलेलं आहे, जेणेकरून आपल्या शरीरातली उष्णता देखील कमी होईल. कढई गरम झाल्यानंतर कढईमध्ये 1 चमचा धने घालून एकसारखे असे परतून घ्यायचे आहे. 1 मिनिटभर आपल्याला हे धने एकसारखे असे बारीक गॅसवरतीच परतून घ्यायचे आहेत. धने परतून झाल्यानंतर 1 वाटी जवस घालायचे आहेत आणि 1 चमचाभर जिरे घालायचे आहे आणि पुन्हा एकसारखं असं आपल्याला 7 ते 8 मिनिटं धने, जिरे आणि जवस मस्त असं परतून घ्यायचं आहे. 7 ते 8 मिनिटानंतर जिरे, धने आणि जवस एकदम मस्त असं खमंग परतून झालेलं आहे आणि हे आता आपण थंड करून घेऊयात. इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड करून घेतलेले धने, जिरे आणि जवस घालते. 7 ते 8 लसूण पाकळ्या, 2 चमचे लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ, हे सगळं मिक्सरला व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं आहे. मात्र इथं आपल्याला जवस जास्त बारीक नाही करायची, थोडेसे जाडसर ठेवायचे, म्हणजे चटणी आपली खमंग आणि मस्त लागते. जास्त बारीक केली तर चटणी चवीला लागत नाही. थोडीशी रवाळ ठेवायची, म्हणजे चटणी चवीला छान लागते. तयार आहे शरीराला फायदेशीर असणारी खमंग आणि पौष्टिक अशी जवसाची चटणी. तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली तर नक्की शेअर करा आणि शीतल्स किचनला लाईक करायला विसरू नका.